नमस्कार. मी सदीच्या तांबे सदीच्या तांबे ब्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत चायना ग्रासचा हलवा. तर चला आपण या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी चायना ग्रासचं पॅकेट घेतलेलं आहे. हे तुम्हाला इझिली मार्केटमध्ये मिळून जाईल. आता हे पॅकेट मी खोलत आहे आणि यामध्ये हे असं असतं चायना ग्रास. तर मी हे आता अर्धच घेणार आहे कारण पूर्ण खूप होईल. तर त्यासाठी मी हे अर्धच घेते. हे बघा, आता मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहे व ते 10 ते 15 मिनिटसाठी तसेच भिजत ठेवणार आहे. छान त्याला वरतून दाबून घ्या म्हणजे ते पूर्णपणे पाण्यामध्ये जाईल. आणि आता एका बाजूला मी गॅस ऑन करून त्यावरती दूध तापत ठेवत आहे. दूध तुम्ही तुमच्या हिशोबाने घेतलं तरी चालेल. इथे मी थोडंसं दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये 3 ते 4 चम्मच साखर घालत आहे व साखर छान मिक्स करून घेते दुधामध्ये. छान हलवून घ्या. आता हे जे आपण चायना ग्रास भिजत ठेवलं होतं तर ते बघा ते दाखवते मी. आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत आणि हे आता आपण गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. हे पूर्णपणे वितळून जाणार आहे पाण्यामध्ये, पूर्ण पाणी होणार आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे दाखवते मी तुम्हाला. त्याचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे चायना ग्रासचं. आता हे जे आपण दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये हे ओतून घ्यायचं आहे आणि हे आता छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे, ती पण छान मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये. इथे बघा उबाळ छान आलेली आहे, उकळी. ते छान मी हलवून घेत आहे इथे. आता इथे मी एक ताट घेतलेलं आहे. आता हे जे गरम मिश्रण आहे तर आता मी या ताटामध्ये ओतून घेते आणि हे आपण आता थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. तसंच थोडं थंड झाल्यानंतर हे पूर्णपणे घट्ट होऊन जातं. आता यावरती मी थोडे ड्रायफ्रूट्स घालून घेते. ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर इथे मी थोडंसं केशर लावून घेते त्याला आणि इथे आपण तयार आहे. तुम्ही 4 ते 5 तासासाठी हे फ्रीजमध्ये ठेवून द्या जेणेकरून ते छान गार होईल. आणि ते थंड झाल्यानंतर इथे मी त्याचे छान वड्या पाडून घेतलेल्या आहेत. इथे दाखवते तुम्हाला. छान हलवा आपला तयार झालेला आहे. तर इथे तयार आहे आपला चायना ग्रासचा हलवा. तुम्ही नक्की ट्राय करा. कशी वाटते रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन पण दाबा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.